अंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावा त्याच्या बॅटमधून आपण सर्वांनी पाहिल्या होत्या. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर सोडून दिलाय. पंचांना आमच्या दिशेने वळावं लागतंय. एका अवांतर धावेचा इशारा येतोय. स्कोरबोर्डवरती खातं ओपन होईल. फलंदाजी करणारी जी टीम आहे आराध्य वॉरियर्स या संघाचं खूप चांगला प्रयत्न इथे करावा लागेल फलंदाजांना किंवा गोलंदाजांना. कारण दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांना आपापल्या ग्रुपमध्ये टॉप 1 वरती राहण्यासाठी सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. जो जीतेगा वही सिकंदर कहलाएगा. रुपेश मावदी यावेळेला राऊंड विकेट गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं जात आहे. ते डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल इथे कंप्लीट होतील 2 धावा. संघाची धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. धावाच आलेली आहेत आतापर्यंत 3 धावा कंप्लीट स्कोरबोर्डवरती. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 5 षटकांचा सामना आहे. इथे मोठी धावसंख्या सेट करावी लागेल. कारण जर आपण विचार केला फाटक डेव्हलपर संघाचा तर अनेक महान फलंदाज या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला भेटतील. बिग हिटर असे खेळाडू आहेत या टीममध्ये. त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठं टार्गेट पाहिजे. यावेळेचा चेंडू सुरेख टॉप एज घेतली होती. आवाज आला होता. कुठेतरी प्रयत्न थोडेसे निष्फळ ठरले. अन्यथा इथे जर झेल गेला असता तर कदाचित मोठा झटका ठरू शकला असता आराध्य वॉरियर्स संघाला. परंतु सुटकेचा निश्वास सोडलाय. प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु इथे रुपेश मावदेची गोलंदाजी खूप चांगली आहे. व्हेरिएशन आहे. पहिला चेंडू स्वेअर टाकला त्यानंतर 2 धावा दिल्या आणि पुढचा चेंडू डॉट टाकला. परंतु हा चेंडू डॉट येत असताना फलंदाजाला कुठेतरी चाचपडत खेळण्याचा प्रयत्न करताना देखील आपण पाहिलेला आहे. वेलकम चांगलं कमबॅक रुपेश यांचं. पुन्हा एकदा राऊंड विकेट तयार होत आहेत. ओहो पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आहे. सातत्यानं वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. समोर मौसिम सारखा आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. मोठे फटके येऊ शकतात आणि अशा मोमेंटला रुपेश मावदीला माहिती आहे की मौसिमला कोणता चेंडू टाकल्यानंतर आपण जकडून ठेवू शकतो. अर्थातच चांगला अभ्यास केला मौसिमच्या फलंदाजीचा आणि त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू वेगळ्या शैलीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू होता थोडासा खोलवरचा होता. अगदी मिडल स्टंपवरचा. फलंदाज चेंडू नीटसा हाताळू शकले नाही. डॉट चेंडू आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुपेश मावदी तयार होत आहेत. टप्प्याचा चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलं जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे सिंगल भेटेल. थोडासा स्लो बॅटिंगचं इथे प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटतंय. अर्थातच ज्यावेळेला तुम्ही मौसिम सारखा फलंदाज स्ट्राईकवरती खेळत असताना अशा पद्धतीची स्लो फलंदाजी पाहता त्यावेळेला कुठेतरी आश्चर्याचा एक धक्का देखील तुम्हाला बसत असतो. कारण ज्या मौसिमने मागच्या मॅचमध्ये अगदी विध्वंसक अशी फलंदाजी केली होती. तुफानी बॅटिंग केली होती. मैदानामध्ये अक्षरशः आग लावली होती. असा विस्फोटक फलंदाज आहे तो. आणि आता स्ट्राईकवरती विलास मोरे तुम्हाला पाहायला भेटतात. छोट्या उंचीचा खेळाडू आहे. हो चांगला चेंडू टाकला जातो. ऑफ स्टंपवरचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला इथे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. वेल्डन रुपेश मावदे. वाह व्हॉट अ मॅच. या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील त्या अर्थातच रुपेश मावदीच्या गोलंदाजीवरती. पहिल्या मॅचमध्ये थोडासा मागडा ठरला परंतु ज्या पद्धतीने या मॅचमध्ये कमबॅक केलंय ते कौतुकास्पद आहे. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 4 धावा त्याने खर्च केलेत रुपेशने. दरम्यान मोठा फटका मारलाय. वा काय फटका आहे. जबरदस्त मधुर हवा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. विलास मोरेच्या बॅटमधून आलाय. दापोली प्रीमियर लीग षटकार. सुरेख बॅटिंग. अगदी 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते आणि त्यानंतर विलास मोरेच्या अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. चेंडू गेला षटकाराच्या प्लॉटमध्ये 6 धावा आल्या आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आता पोहोचले 10 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या झालेली आहे स्कोअरबोर्डवरती 10 धावा. विलास मोरे 6 धावांवरती खेळत आहेत. मागच्या षटकातल्या अगदी शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटकार जो की 6 धावांमध्ये रूपांतरित झालेला होता आणि त्याचमुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पहिले 5 चेंडू अप्रतिम हाताळले होते रुपेश मावदी यांनी. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार आपण पाहिला. गोलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन कूल अनुप आपल्याला पाहायला भेटत आहेत.
खूप चांगली गोलंदाजी आपल्याला अनुप यांच्याकडनं अभिप्रेत आहे. पहिला चेंडू थोडासा ऑप्टमच्या बाहेर होता, चेंडूला खेळून काढलेला आहे ऑन साईडच्या दिशेमध्ये. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता इथे आपण जर बघितले तर एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईकवरती आता विलास मोरे आपल्याला पाहायला भेटतील. विलास मोरे खूप चांगली बॅटिंग करतात, हे त्यांनी मागच्या षटकामध्ये अगदी शेवटच्या बॉलवरती सिद्ध केलेलं आहे. छोट्या उंचीचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमधून खूप मोठमोठे फटके येतात, हे आपण अनेक वेळा जवळून पाहिलेलं आहे. पंचांकडनं गार्ड घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला अनुप देशमुख आलेले आहेत, स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची जबाबदारी त्यांना इथे पार पाडणं फार गरजेचं आहे. दापोली प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये फाटक डेव्हलपर्स या संघाचे ते कॅप्टनची जबाबदारी पार पडताना आपल्याला बघायला भेटत आहेत. प्रचंड अनुभव आहे या आझाद मैदानाचा आणि त्याचमुळे गोलंदाजी करणं थोडंसं त्यांना इझी देखील ठरू शकतं. परंतु समोर आहे तो विलास मोरे, एक कसलेला फलंदाज आहे, एक मातबर बॅटर आहे. ओहो, यावेळेला चेंडू गेलेला आहे स्लिपमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इथे कंप्लीट होत असताना स्कोअरबोर्डवरती आता स्ट्राईक रोटेड होईल आणि आपण बघतोय मौसिम म्हणजे लाला स्ट्राईकवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिल्या षटकामध्ये लालाला अगदी जकडून ठेवलं होतं, हात खोलण्याची कोणती संधी मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूपर्यंत सुरुवातीला धावफलक थोडासा स्लो होता. विलास मोरेने पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारत 10 धावांवरती स्कोअरबोर्डवरती नेला आणि त्यानंतर आतापर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. ओ, यावेळेला मोठा फटका खेळला, हवाई फायर. कदाचित नो मॅन्स लँड परिसरामध्ये चेंडू खेळून काढलाय. अगदी शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवेल, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुरेख बॅटिंग याच्या बॅटमधून आपण पाहतोय. मौसिम सारखा एक विस्फोटक फलंदाज फार वेळ जकडून राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काही अंशी चाचपडत खेळताना पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो त्याचा नॅचरल खेळ खेळताना आपल्याला बघायला भेटतो. कोणतेही प्रेशर घेत नाहीये, दबाव अगदी झुगारून देत चेंडूला एक मोठा फटका खेळत सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवतो 4 धावांसाठी. वेल प्ले मौसिम. गोलंदाज अनुप देशमुख याच्यावरती मोठं आक्रमण झालं आणि तोच अनुप पुन्हा एकदा तयार होईल. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळून काढलं जाते. चेंडूला ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग करतो, परंतु चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर चौकार. मौसिमच्या बॅटमधून यावेळेला येतोय दापोली प्रीमियर लीग चौकार. सुरेख बॅटिंग, कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये शांत संयमी फलंदाजी करणारा मौसिम दुसऱ्या षटकामध्ये अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय. सूर्यकुमार यादव ब्रँडेड फलंदाजी आहे, म्हणजे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तो तेवढीच विस्फोटक फलंदाजी करू शकतो, हे त्याने आता सिद्ध केलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर मौसिमने 36 धावांची नाबाद इनिंग पेश केलेली होती. या स्पर्धेतली आतापर्यंतची मला वाटतं सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या म्हणता येईल, जे की मौसिमच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेली होती. परंतु या मॅचमध्ये कदाचित तो त्याचा वैयक्तिक जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करेल असं चित्र नक्कीच आहे. पुन्हा एकदा अनुप तयार. चांगला चेंडू आहे, मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. येतोय डीपीएल ब्रँडेड. वेल प्ले मौसिम. बघा, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू, शरीराचं संतुलन बनवलं, चेंडूला बॅटच्या मधोमध घेतलं, भिरकावलं, सरळ ऑन साईडला डीप मिड विकेटच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आला. 6 धावा. संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकेल. स्कोअरबोर्डवरती 26 धावा कंप्लीट झालेत. या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 16 धावा आलेत. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 2 वेळेला सिंगल धाव आपण पाहिलेले आहे. म्हणजेच काय तर खऱ्या आता इथे घेर चेंज केलेला आहे. टॉप गिअरवरती गाडी चालवताना आपल्याला मौसिम पाहायला भेटतोय. 8 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 18 धावा त्याने बनवलेत. पहिल्या मॅचमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं. अनुप देशमुख पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये झेल पकडला जाईल, परतावं लागेल. मौसिम बॅक टू पॅव्हेलियन. वेल प्ले. चांगली गोलंदाजी कमबॅक आपल्याला पाहायला भेटतंय अनुप देशमुख याच्याकडून. विकेटची आवश्यकता होती आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो अनुप देशमुख याने. अर्थातच गोलंदाजी करत असताना पहिल्या 5 चेंडूवरती प्रचंड महागडा ठरला, 16 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं लालच दाखवलं फलंदाजाला, मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी चांगला प्रयत्न केला. वेल जजमेंट त्या ठिकाणी. आणि मौसिम सारखा जो अतिशय विध्वंसक असा फलंदाज होता तो आता बॅक टू पॅव्हेलियन झालेला आहे. 2 षटकाचा खेळ इथे कंप्लीट. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचले.
सरासरीचा जर विचार केला तर सरासरी आहे 13 धावांची 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धन्यवाद. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली आहे 26-26 स्कोअरबोर्डवरती. एका विकेटच्या मला वाटतं एक विकेट गमावलेली आहे. जो आक्रमक असा फलंदाज होता मौसिम तो बाद झालेला आहे आणि आता स्वतः संघ मालक जे आहेत अक्षय पाठक सर गोलंदाजीसाठी तयार झालेले आहेत. अगदी समोरच्या बाजूने गोलंदाजी करतील. लोढा व्हेंचर फाउंडेशन एंडकडनं गोलंदाजी करत असताना 3 ते 4 पावलांचं बॉलिंगमध्ये रनअप आहे त्यांचं. यावेळेला चेंडू भिरकावलेला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे. चांगलं जजमेंट आपल्याला क्षेत्ररक्षकाचं देखील पाहायला भेटतं. एक डाव इथे कंप्लीट होईल आणि आता स्ट्राईक रुटेड होत असताना नवीन जो फलंदाज आलाय तो आहे अक्षय पवार. एक आक्रमक असा फलंदाज आहे, डावखुरा असा बॅटर आहे. मोठे फटके तो खेळू शकतो. आज गरज आहे इथे आराध्य वॉरियर्सच्या संघाला. बघूया ते मोठे फटके इथे तो खेळेल का. समोर आहेत अक्षय पाठक सर. खूप चांगली गोलंदाजी याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिली होती अक्षय पाठक सरांकडनं. षटक क्रमांक 3चा खेळ इथे सुरू असताना पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 26 धावा आल्या. 13ची सरासरी आपण पाहिली आणि त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले दस्तूर खुद्द संघ मालक अक्षय पाठक सर. जालगाव ग्रामपंचायतीचे युवा सरपंच आहेत आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर पाठक डेव्हलपर्स या संघाचे ते संघ मालक देखील आहेत आणि एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत त्यांनी या मॅचमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. ओहो, खूप चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. विलास मोरेला इथे दुसरी धाव घ्यायची आहे परंतु नॉन स्ट्राईक मार्कवरचा जो फलंदाज आहे अक्षय पवार तो त्याला नकार देतोय. सांगतोय नको, इथे दुसरी धाव नको आहे कारण ऑलरेडी एक विकेट आपण गमावली आहे लालाची. त्यामुळे दुसरी विकेट इथे गमावून चालणार नाही आहे. कदाचित ही जी पार्टनरशिप आहे अजून जर पुढच्या षटकापर्यंत जर आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळाली तर एक मोठी धावसंख्या इथे सेट होऊ शकते. फार महत्त्वाचा सामना आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग पर्व 9. या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये महेश शिंदे सर आहेत, अमित कुमार बिंद असतील, रविकांत जाधव असतील. तर स्कोररची जबाबदारी आमचे झगडे दादा देखील या ठिकाणी पार पडतायत. संजय पवार असतील, विनोदजी माडिक सर असतील. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावचीची संधी असेल, फलंदाज बाद होईल का परंतु नाहीये. सुरक्षित पोहोचलेत आपल्या क्रीजमध्ये. मोठा धक्का बसला असता विलास मोरेच्या रूपामध्ये परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने कलेक्ट करता आलेला नाहीये. जीवनदान मिळालं इथे विलास मोरेला. याच्या अगोदर आपण बघितलं तर मौसिमला देखील एक जीवनदान मिळालं. त्याचं रूपांतर देखील आपण बघितलं. त्यानंतर 2 मोठ्या फटक्यांमध्ये देखील त्याने केलं होतं. अर्थात तो नंतर बाद झाला परंतु इथे विलास मोरेला जे जीवनदान मिळालंय ते किती महागात पडेल जे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हे पुढच्या काही चेंडूवरती आपल्याला कळणार आहे. कारण विलास वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. त्याच्यामध्ये त्याचा एक घनागती षटकार देखील आपण पाहिलेला होता. आतापर्यंत 5 चेंडूंना तो सामोरा गेलाय. 29 धावा स्कोरबोर्डवरती कंप्लीट आहेत. पुढे सरसावलेला आहे. थोडासा जर आपण बघितला तर फ्लायटेड चेंडू होता. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू वन्स बाउन्सी मारेशेच्या बाहेर चौकार. तर बॅट्समनच्या बॅटमध्ये आहे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. सुरेख बॅटिंग अक्षय पवारकडनं आपण पाहतोय बघा. यावेळेला थोडासा पुढे सरसावला. फुटवर्कचा चांगला वापर केला. म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क चांगलं पाहिजे. इथे फुटवर्कचा चांगला वापर आहे. पायाने चालणारी माणसं अंतर कापतात, डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात. ध्येय माहिती आहे. ध्येयासाठी अटोकाट प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडं समजलं तरी चालेल कारण वेडी लोक इतिहास लिहितात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचतात. इथे ध्येय गाठायचं आहे. ओहो, पुन्हा एकदा फुल टच करून घेतला. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्याला उलकावणी देत चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. ऑफिशियल इशारा येतोय चौकार. सुरेख बॅटिंग अक्षय पवार ऑन फायर आपल्याला पाहायला भेटतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करत होते. पुढे सरसावले. चेंडूला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलं. मोठा फटका खेळला. वन्स बाउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आला.
अक्षय पवारच्या बॅटमधून हा खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फटका तुम्ही पाहिला. आतापर्यंत 3 चेंडूला सामोरे गेलेत, 9 धावांवरती खेळत आहेत. संघाची धावसंख्या 37 या आकड्यापर्यंत पोहोचली आहे. प्रोजेक्टेड जर स्कोर आपण बघितला तर 64च्या आसपास इथे धावसंख्या सेट होऊ शकते. मागच्या मॅचमध्ये देखील आराध्य वारिस संघाने 64 धावा बनवल्या होत्या. 65 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पुढे सरसावलाय मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज परतेल डकआउट कडे, परंतु इथे पंचांचा काय इशारा आलाय काय बघूया. नाही आहे, यावेळेला विकेट आहे, फलंदाज बाद होईल आणि मोठा झटका बसलाय. रिव्ह्यू घेतलाय इथे फलंदाजाने, रिव्ह्यू घेतलाय आणि जाऊया आता आपण तिसऱ्या पंचांकडे. नेमका काय डिसिजन येईल हे बघणं गरजेचं आहे. तर नो चेंडू आलेला आहे आणि आता फ्री हिट असेल. जाग्यावरती उभं राहत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इथे झेल पकडला होता, परंतु आपण बघितलं की फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला आणि त्यानंतर नो चेंडू डिक्लेअर केलेला आहे. इथे जर आपण बघितलं तर संघाची धावसंख्या आता पुढे सरकेल. धावसंख्या झाली स्कोरबोर्डवरती 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय फाटक सर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. यावेळेला कदाचित ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी आलेले असावे. याच्या अगोदर राऊंड विकेट ते गोलंदाजी करत होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते तयार होत आहेत. यावेळेचा चेंडू बघा खूप सुरेख आहे, अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या पट्ट्यामध्ये एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय, धावचीची संधी आहे, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि इथे धावसंख्या आता पुढे सरकत असताना 3 षटकाचा खेळ संभवतः संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले ऑन स्कोरबोर्डवरती 41, लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाज बाद झालेले होते मौसिम, ज्यांच्याकडनं सुरुवातीच्या षटकामध्ये थोडीशी डिफेन्सिव्ह फलंदाजी पाहिली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप आक्रमक असे बॅटिंग देखील त्यांनी केली, परंतु त्यानंतर ते बाद झाले आणि एकंदरीत काय तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. दरम्यान थोडंसं मागडं असं षटक ठरलं आपल्याला, ते देखील पाहायला मिळालं. अक्षय पवार 10 धावांवरती खेळतात, 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केले आहेत. तर विलास मोरे जे आघाडीचे फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेले होते, त्यांच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 11 धावांचं योगदान आलंय आपल्या संघासाठी. 6 चेंडूंना ते देखील सामोरे गेलेले आहेत. दरम्यान चौथ्या षटकासाठी कुणाला पाचारण केलं जात आहे? प्रोजेक्टेड स्कोअर 68. करंट रन रेटचा जर विचार केला तर 13.67चा करंट रन रेट आहे आणि हीच सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. प्रोजेक्टेड स्कोअर 68 पर्यंत पोहोचू शकतो जर या सरासरीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर. 3 षटकांचा खेळ आता कंप्लीट झालेला आहे. अक्षय पवार चांगली बॅटिंग करतायत, विलास मोरे देखील खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त बिग हिटिंग त्यांच्याकडनं देखील आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील आलेला होता. आता गोलंदाजीसाठी आलाय अनुप देशमुख. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होत नाहीये. पहिलं षटक देखील याच्या अगोदर त्याने हाताळलेलं होतं, 16 धावा दिलेल्या होत्या आणि एक अनमोल विकेट अनुप देशमुख याने घेतलेली होती. जी लालाची विकेट गेली ती अनुपच्या गोलंदाजीवरती. यावेळेला वेगवान चेंडू आहे, पुन्हा एकदा ब्लॉकर रोलवाला चेंडू होता, अगदी खोलवरचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलेलं होतं ऑन साईड रिसर्चमध्ये. डावखुऱ्या फलंदाजाने एक धाव कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. अक्षय पवार खूप चांगली बॅटिंग करतात, समयोचित अशी फलंदाजी आहे. चांगला चेंडू आला की सन्मान देत आहेत, खराब चेंडू मिळाला म्हणजे आखूड टप्प्याचा चेंडू असला, फुलटॉस चेंडू असला की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आपल्याला अक्षय पवार यांच्याकडनं पाहायला भेटतोय. यावेळेला देखील चेंडू खूप चांगला टाकलाय, परंतु तेवढाच ताकदीचा फटका आपण पाहतोय. एक धाव तर इथे कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि फलंदाज कदाचित धावचित होईल. येस ॲब्सोल्युटली, विलास मोरेच्या रूपाने मोठा झटका बसतोय. आघाडीसाठी जो फलंदाज मैदानामध्ये गेलेला होता तो बाद झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात आता संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती इथे कंप्लीट झालेली आहे. 40
4 44 धावा कंप्लीट. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. शैलू आपल्याला पाहायला भेटत आहेत. शैलेश फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेलेले आहेत. एक दबदबा राहिला, एक दहशत राहिली शैलूची. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका यायला पाहिजे होता. टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे. बॅटच्या आतली कडा आणि त्यानंतर चेंडू गेलेला होता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात होता. इथे एक धाव कंप्लीट होईल. स्ट्राईक रोटेट होत असताना स्कोअरबोर्डवरती धावसंख्या एकने पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 45 45 धावसंख्या आतापर्यंत आपण स्कोअरबोर्डवरती पाहतोय. 3 षटकांनी 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. यावेळेला जर पाहिलं तर शैलू आता स्ट्राईक वरती खेळेल. अक्षय पवार आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती वैयक्तिकरित्या खेळतायत. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 61 पर्यंत पोहोचू शकतो हा संघ फलंदाजी करत असताना. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून देखील केला जातंय. आमची ऑफिशियल टीम साहिल जाधव, छोटू, निखिल, सचिन मुंडे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हो बघा खोलवरचा चेंडू, क्षेत्ररक्षक स्वतः संघ मालक अक्षय पाटेक तिथे होते. चांगला जज केला चेंडू, कारण ज्यावेळेला तुम्ही स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतो हे अक्षय पाटेक सरांना माहिती होतं. चांगला जज केला चेंडू. एक धाव कंप्लीट होईल. आता स्ट्राईक वरती डावखुरे फलंदाज अक्षय पवार आपल्याला बघायला भेटतील. मॅन फ्रॉम गावतळे, गावतळे गावचा रहिवासी आहे. सातत्यानं त्रिवेणी गावतळे संघासाठी ते खेळतात. परंतु दापोली प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये जर विचार केला आराध्य वॉरियर्स या संघासाठी खेळताना आपण बघतोय. अनुप देशमुख पुन्हा एकदा तयार. ओहो फुल टच करून घेतलेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच बघा त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये हातभूमी समांतर करतायत. एक अवांतर धाव इथे स्कोअरबोर्डवरती कंप्लीट होईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकत असताना धावा कंप्लीट झालेल्या आहेत 47 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजे मौसिम. त्यानंतर विलास मोरे दुसऱ्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो बाद झाला. अनुप देशमुखने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 1 षटक 4 चेंडूचा खेळ त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला. 22 धावा खर्च केलेले आहेत आणि एक अनमोल अशी विकेट जी की मौसिमची त्याने प्राप्त करून दिली आपल्या संघाला म्हणजे फाटक डेव्हलपर्सला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू पीच झालेला आहे. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूचा पाठलाग करायचा. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. बीट झाला अक्षय पवार. चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथे आलाय. धाव संख्या पुन्हा एकदा स्थिरवलेली आहे. या षटकामध्ये अनुपने चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. आपण जर विचार केला तर इथे धावांवरती कुठेतरी अंकुश देखील ठेवलाय. 3 षटकाचा खेळ ज्यावेळेला संपलेला होता त्यावेळेला धावसंख्या 41 41 होती आणि त्यानंतर मात्र बघा वा काय चांगलं कमबॅक आहे. आतापर्यंत केवळ 6 धावा खर्च केल्यात अनुपने या षटकामध्ये. दरम्यान आखो टप्प्याचा चेंडू बॅटची टॉप आहे. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. मोठा झटका बसतोय अक्षय पवारच्या रूपाने. तिसरा फलंदाज डकआउट करत असताना आराध्य वॉरियर्सचा वेल प्ले. चांगलं कमबॅक. अनुप देशमुख ऑन फायर. तर 4 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या आता 47 या आकड्यावरती विसावलेले आपल्याला पाहायला भेटते. बघा खूप चांगला झेल पकडला त्या ठिकाणी. मला वाटतं जयदीप पालकर त्या ठिकाणी आपल्याला यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटत आहेत. खूप चांगला कॅच जयदीप यांच्याकडनं आपण सर्वजण पाहतोय. 47 या धावसंख्येवरती आराध्य वॉरियर संघाला हा तिसरा झटका बसला अक्षय पवारच्या रूपाने. पहिला फलंदाज जो बाद झाला होता तो मौसिम, त्याच्यानंतर विलास मोरे बाद झाले आणि त्यानंतर तिसऱ्या फलंदाजाच्या रूपामध्ये अक्षय पवार नुकतेच बाद होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4थं षटक इथे कंप्लीट झालेलं आहे. 5व्या षटकासाठी आता कुणाला पाचारण केलं जात आहे हे बघणं गरजेचं असेल. अक्षय निवाते समोरच्या एंडकडनं गोलंदाजी करेल. म्हणजेच काय जर आपण विचार केला तर लोढा व्हेंचर फाउंडेशन एंडकडनं तो गोलंदाजी करेल. या स्पर्धेमध्ये दोन्ही एंड आहेत ते लोढा व्हेंचर फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत. आणि ही संपूर्ण जी स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचे जे प्रायोजकत्व जे स्वीकारलेलं आहे
सन्माननीय श्री रवींद्र श्रीधर सातनाक साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत झालेली आहे आणि त्याचबरोबर लोढा व्हेंचर फाउंडेशन यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे, बॉटम हँडचा खूप सुरेख वापर केला आहे। यावेळेला जर बघितलं तर चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चाललाय, सीमा येतोय इथे चौकार, सुरेख बॅटिंग, वेल प्ले। धावसंख्या यावेळेला जर आपण बघितली तर 50 पार झालेली आहे। 51 51 धावा स्कोर बोर्डवरती झालेले आहेत। खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली। 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला। खूप चांगलं मैदान आहे, आउटफील्ड फास्ट आहे। दुपारचं सत्र आपण पाहतो या स्पर्धेतला हा चौथा सामना आहे आणि याच्यानंतरचा सामना असेल विदिशा चॅलेंजर्स आणि सुपर किंग्स दापोली या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना खेळवला जाईल। दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की ब्रेकमध्ये आपल्याला टॉच करून घ्यायची आहे। विदिशा चॅलेंजर्स सुपर किंग्स दापोली कॅप्टन्सनी तयार राहायचं आहे। या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉच करून घ्यायचं आहे। गोलंदाजी खूप चांगली होईल का पुढच्या चेंडूवरती अक्षय निवाते याच्याकडनं हे बघणं गरजेचं असेल। यावेळेचा चेंडू बघा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, पाठलाग करण्याचा प्रयत्न झालाय परंतु फलंदाज बीट झालेत। वेल प्ले, चांगली गोलंदाजी, टप्प पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, बाउन्स झाला चेंडू, फलंदाज चेंडू रीड करू शकले नाही, डॉट चेंडू आला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक अक्षय निवाते यांच्याकडनं आपण पाहतोय। वेल प्ले, आतापर्यंत अक्षय निवातेने या षटकामध्ये 4 धावा, असंच जणू काही इथे समी याच्याबरोबर संवाद साधतायत, चर्चा करतायत, कशी गोलंदाजी करावी लागेल याचा कानमंत्र देत आहेत। आणि त्यानंतर आपल्या फिल्डिंग पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात ते अनुप देशमुख कॅप्टन्स आहेत। मिस्टर कॅप्टन स्कूल अनुप देशमुख आपल्याला पाहायला भेटतात। यावेळेला अक्षय निवाते राऊंड विकेट गोलंदाजी करेल। ओ हा चेंडू खूप सुरेख आहे, बॉटम हँडचा खूप सुरेख वापर केलाय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू विकेटला गुदगुदल्या करत सीमारेषेच्या बाहेर चौकार, हा येतोय प्रीमियर लीग बँडेड चौकार। वेल प्ले, खूप चांगली फलंदाजी आपल्याला आता पाहायला भेटते, ते विशेषतः मनोज आणि शैलेश यांच्याकडनं। स्ट्राईक वरती जर आपण विचार केला तर मनोज होते। मनोजची ही खासियत आहे की ज्यावेळेला ते बॅटिंग करतात त्यावेळेला उजव्या हाताने फलंदाजी करतात आणि गोलंदाजी डाव्या हाताने करतात, हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे आतापर्यंत मनोज यांचं। दरम्यान यावेळेला बघा, ओहो खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि सरळ बाद मनोज याला मोठा धक्का बसलेला आहे। खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतोय। चेंडू ओ ओ इथे काय घडलंय बघा, चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, जयदीप तैनात होता, फलंदाज पुढे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, क्रीजच्या बाहेर आला आणि जयदीपने अचूक वेळ साधली, चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि फलंदाज बाद झालेला आहे। धावसंख्या 57 57 ऑन स्कोर बोर्ड कंप्लीट झालेले आहेत। आराध्य वॉरियर्स आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स अशी सरळ लढत आपण सर्वजण पाहतोय। 5व्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे। आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झालेले आहेत। येणाऱ्या 2 चेंडूमध्ये खूप मोठे फटके खेळेल का संघ हे बघणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे। आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल, अविनाश तांबे बॅटिंगसाठी आलेले आहेत। नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये अविनाश, 57 धावा स्कोर बोर्डवरती कंप्लीट झालेले आहेत। याच्यानंतरचा जर आपण सामना पाहिला तर विदिशा चॅलेंजर सुपर किंग्स दापोली इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉच करायचं आहे। दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना एक नम्रतेची विनंती असणार आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण टॉच करून घेणार आहोत। दरम्यान यावेळेला जर बघितलं तर पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज, राऊंड विकेट, ओहो खूप चांगला चेंडू आहे, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळायचा आहे, टायमिंग प्रॉपर करू शकलेला नाही आहेत, बीट झालेले आहेत आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव कंप्लीट होईल। स्कोर बोर्डवरती धावसंख्या अवांतरच्या माध्यमातून आता पुढे सरकेल। 58 58 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत, 4 गडी बाद झालेले आहेत। 5वं षटक इथे अगदी शेवटाकडे वाटचाल करतंय, एक चेंडू बाकी आहे या षटकाच्या समाप्तीसाठी। खूप चांगली गोलंदाजी अक्षय निवाते यांनी या षटकामध्ये केले। आतापर्यंत 10 धावा दिल्या, त्याच्यानंतर शेवटचा जो चेंडू होता ज्याच्यावरती मोठा फटकालाय, चेंडू रुपेश माफदीला उलकावणी देत सीमारेषेच्या बाहेर येतोय, एक जबरदस्त फिनिशिंग स्ट्रोक चौकार। वेल प्ले, देर आयर दुरुस्त आयर, एक चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहिला। संघाची धावसंख्या पोहोचले यावेळेला 62 या आकड्यावरती। मागच्या मॅच मध्ये 64 धावा, या मॅच मध्ये 62 धावा बनवल्या। आराध्य वॉरियर्स या संघाने टार्गेट सेट केलंय 63 धावांचा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉच करूया पुढच्या सामन्याचा, विदिशा चॅलेंजर सुपर किंग्स दापोली यांच्यामध्ये ती लढत होईल आणि ज्यावेळेला फाटक डेव्हलपर्सचा संघ बॅटिंगसाठी येईल सेकंड इनिंगसाठी, ऐकूया मधुर आवाज महाराष्ट्राचा नरेशजी डोमे साहेबांचा। धन्यवाद।
चला विदिशा चॅलेंजर्स सुपर किंग्स दापोली बोथ कॅप्टन्स विनंती आहे टॉच करून घेऊया आपण. विदिशा चॅलेंजर्स सुपर किंग्स दापोली या. पाणी पाहिजे कसा लावू आणि तो एक कपडा पण मारायचा त्या कॅमेरामनच्या इथं ऊन येते पूर्ण सर्व. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉच करून घेतोय. विदिशा चॅलेंजर्स संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण या टॉच करण्यासाठी. सुपर किंग्स दापोली संघाचे कॅप्टन्स साई सुपर किंग्स दापोली संघाचे जे कॅप्टन्स आहेत त्यांना विनंती असेल आणि त्याचबरोबर विदिशा चॅलेंजर्स संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे प्लीज वेलकम. विदिशा संघाचे कॅप्टन्स इथे दाखल झालेले आहेत श्रेयस आणि त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली संघाचे कॅप्टन्स मिस्टर योगीजी दांडेकर साहेब हे देखील आमच्या समोर दाखल झालेले आहेत. या दोन्ही कॅप्टनचं स्वागत आपण टॉच करून घेऊया या मॅचचा. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघाचा खूप चांगला खेळ चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला आणि या सेकंड इनिंग साठी जाऊया पुन्हा एकदा नरेशजी ढोमे सरांकडे. धन्यवाद. हॅलो. चला दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं दापोली प्रीमियर लीग 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर 4 आराध्य वॉरियर्स विरुद्ध फाटक डेव्हलपर्स मैदानामध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आराध्य वॉरियर्सनं 62 धावा बनवलेल्या आहेत आणि विजयासाठी 63 धावांचं आव्हान फाटक डेव्हलपर संघासमोर ठेवलेलं आहे. 5 षटकांची मॅच आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि या परिस्थितीमध्ये 63 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच मैदानामध्ये सुरू होते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होणार आहे फाटक डेव्हलपर संघाकडून. जयदेव आणि अक्षय निवाते आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा जोसेफ. बाबा जोसेफ गोलंदाजीसाठी येणार आहे गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज जयदीप. उजव्या इष्टेच्या बाहेर चेंडू होता, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, फसला तो.
पहिला चेंडू अप्रतिम इथे आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर मोठं टार्गेट आहे, 63 धावांचं टार्गेट 5 षटकामध्ये पार करायचं आहे. 12.75च्या सरासरीने जवळपास 13 धावांची सरासरी राखायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला 12च्या पुढे टार्गेट असतं त्यावेळेस तुम्हाला षटकामध्ये 2 बाउंड्रीज, मग षटकार किंवा चौकार, 2 बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी 13 धावा एका षटकामध्ये आपण कव्हर करू शकतो. वायडिश मिडॉनला मिडॉपचा क्षेत्ररक्षक तिथे येऊन पोहोचतोय. धाव मिळत नाही. धावफलकावरती स्कोअर 0 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुरुवात संत आहे, सावध आहे, मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. आणि वादळ काय असतं हे दापोलीकरांना मी सांगायची आवश्यकता नाहीये. दरवर्षी अरबी समुद्रामध्ये निश्चित वादळ येतात आणि त्याचा तडाखा किनारपट्टीला बसतो. इथे पॉइंटला चेंडू हातातून सुटला. तिथे अशा परिस्थितीमध्ये चेंडू पकडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 1 धाव इथे प्राप्त होते. एक धाव महत्त्वाची आहे. तुम्ही फिल्डिंग करताना जेवढ्या धावा वाचवणार आहात तेवढ्या जास्त धावा संघाला बनवाव्या लागणार आहेत, तेवढे जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे धाव वाचवणं इथे महत्त्वाचं आहे. काही खेळाडू असे होते की फक्त ते फिल्डिंग करत असताना 35-30 धावा वाचवतात म्हणून त्यांना संघात ठेवलं जायचं. बॅटिंग करताना त्यांनी कमी धावा बनवल्या तरी हरकत नव्हती, मात्र क्षेत्ररक्षण करताना ते धावा वाचवतात. इथे आपण बघू शकतो चांगला फटका, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर चेंडू असेल. 4 धावा. पहिल्या षटकातला हा चौकार. धावफलक 5 धावा. हे सूत्र कसं असायचं तुम्ही बघता की आपण मोहम्मद कैफला संघामध्ये ठेवलं जायचं खूप वेळ. मोहम्मद कैफने एखाद्या सामन्यामध्ये धावा नाही केल्या तरी चालतील, पण फिल्डिंग करत असताना तो 15, 20, 25 धावा डेफिनेट वाचवायचा. जॉन्टी रोड्स तो अधिक वाचवायचा, 30-35 धावा, 40 धावा वाचवायचा. एक अशी गोष्ट असते की ज्यावेळेस एखादा चांगला क्षेत्ररक्षक काम करतो तो प्रत्येक मॅचमध्ये तेवढा धावा वाचवणारच आहे. एखादा फलंदाज असेल तो एखाद्या मॅचमध्ये 100 करेल, 50 करेल, एखाद्या मॅचमध्ये 0वर बाद होईल. पण क्षेत्ररक्षक चांगला असण्याचा फायदा. वाह वाह, सुंदर फटका. इथे गॅप मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, सीमारेषा पार. मिळताय 4. जरा प्रेक्षकांनी मदत केली तरी हरकत नाही, चेंडू आणून द्या. लागोपाठचे 2 चौकार. पहिले 2 चेंडू अत्यंत सुंदर होते, धावा तिथे मिळालेल्या नव्हत्या, मात्र 1 धाव मिस फिल्डिंगनं प्राप्त झाली. पुढच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिलेत. तर ही परिस्थिती असते की ज्यावेळेस तुम्ही स्ट्राईक रोटेट होऊ देता त्यावेळेस निश्चित काहीतरी बदल बघायला मिळतो. आणि इथे फलंदाज अक्षय निवाते, सुंदर फलंदाजी. जो बॅकलॉग होता म्हणजे अनुशेष होता तो अनुशेष भरून काढायचं काम अत्यंत सुंदरपणे केलेलं आहे. ते गरजेचं असतं खरं तर. षटकातले पहिले 3 चेंडूमध्ये तुम्हाला 1च धाव मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरासरीच्या जवळ राहायचं असेल तर पुढच्या चेंडूवरती मोठे फटके साहजिकच आहे. इथे 2 चौकार लागोपाठ अक्षय निवातेकडून. बाबा जोसेफ उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस गुडलेंथ वरून हलकासा बाउन्स चेंडूला. स्क्वेअर कटचा प्रयत्न फसला. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 9 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 9 ऑन बोर्ड. फाटक डेव्हलपर्स. विजयाचं फाटक खोलायचं असेल तर 63 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत फाटक डेव्हलपर्सला. पहिल्या षटकामध्ये संमिश्र अशी सुरुवात आहे, आश्वासक अशी सुरुवात आहे. सावध पवित्र इथे आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये संथ सुरुवात आहे, तिथे धावा 9. तर विजयाचं समीकरण आता बदलणार आहे. 4 षटक, 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 54. जॉन्टी रोड्स तर असा खेळाडू होता की त्याला मॅन ऑफ द मॅच फक्त फिल्डिंग साठी मिळाली होती. आणि विशेष म्हणजे ज्या सामन्यात त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं म्हणून मॅन ऑफ द मॅच मिळाली त्या सामन्यात तो प्लेइंग 11 मध्ये नव्हता, सबस्टिट्यूट होता. असे काही किस्से असतात क्रिकेटमध्ये की जे पाकिस्तानचा संघ एकदा तर असं परिस्थिती होती की त्यांच्या 11च्या 11 खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच दिली होती. प्रत्येक मॅच क्रिकेटची वेगळी असते, प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक बॉल वेगळा असतो. आणि दिवसेंदिवस हा खेळ अधिक आकर्षक होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. दापोली प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण देखील त्याचा आस्वाद घेतोय. सलग 8 पर्व आपण यशस्वीरित्या बघितलेले आहेत. 9व्या पर्वामध्ये आलेलो आहोत.
आणि दिवसेंदिवस या स्पर्धेचं यश, या स्पर्धेची प्रचिती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे येते. अधिक यशस्वी होताना ही स्पर्धा आपण बघतोय. या मैदानामध्ये पहिलं षटक 9 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात डाव्या हातानं राऊंड द विकेट टाकलेला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. अडवला चेंडू मात्र खूप फ्लाईट थ्रो आहे. 2 धावा प्राप्त होणार आहेत. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 11 धावा. धावफलक सतत सुरू आहे. पहिले 2 चेंडू वगळता प्रत्येक चेंडू मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी ठरलेला आहे. डॉट डिलिव्हरीची संख्या कमी करणं हे टेनिस क्रिकेट मध्ये महत्वाचं असतं. T20 मध्ये देखील आपण पाहतो की निर्धाव चेंडू सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात. आतली कड घेतल्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 1 धाव. धावफलक 12. जयदीप स्ट्राईक एंडला होता. 2 चेंडूमध्ये 3 धावा. एकूण जयदीप खेळलेला आहे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये त्याने बनवल्या धावा 4. तर 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवणारा फलंदाज स्ट्राईक एंड वरती अक्षय निवाते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मनोज मोहिते. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर स्क्वेअर लेगला आपण शॉर्ट आर्म पूल म्हणतो. असा फटका त्याने खेळला तिथे, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. 1च धाव इथे प्राप्त होईल. धाव फलकावरती 13. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही शांतता आहे, मात्र क्रिकेटचा खेळ अस्थिर असतो. अळूच्या पानावरचा दवबिंदू जसा अस्थिर असतो ना, तितका अस्थिर असतो क्रिकेटचा खेळ. एक चांगलं षटक सामन्याचा निकाल बदलतं. इथे स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा होता, 38 सर्कलच्या डोक्यावरून खेळला. 4 धावा. मैदान निश्चित एक सुंदर मैदान आहे. आउटफील्ड खूपच वेगवान आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पास करणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकाच्या उजव्या डाव्या बगलेतून चेंडू तुम्हाला पास करायचा आहे. पुढे चेंडू आपोआप आपलं काम करतो. एक उपयुक्त चौकार या मॅच मध्ये बघायला मिळालेला आहे. धाव फलकावरती 17 धावा. 17 ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू असताना 17 धावा. मनोजचा चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगला. 30 जागा बघितली की तिथे गॅप आहे. लागोपाठचे 2 फटके तिथे 4 धावांसाठी. सीमारेषा पार. जयदीप आता रिदम मध्ये येताना आपण बघतोय. सुरुवात त्याच्यासाठी अडचणीची होती. अडखळत खेळत होता, चाचपडत खेळत होता, मात्र अखेर त्याच्या बॅट वरती बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतोय. परफेक्ट मध्यावरती येतोय. आणि त्यासाठी काही षटक, काही चेंडू तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो. खेळपट्टीचाही अंदाज घ्यावा लागतो. अगदी सुरुवातीला आपण पाहतो की मैदानामध्ये फलंदाज गेला आणि तो पहिल्या बॉल पासून असे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटके खेळला. हा क्वचित होता. अगदी एखादा सूर्यकुमार यादव असतो. प्रत्येकाला हे शक्य होत नाही. त्यासाठी तुम्हाला काही वेळ वाट बघावी लागते. तुम्ही विराट कोहलीला बघितलं असेल, सुरुवातीच्या धावा त्याच्या अत्यंत संथ असतात, मात्र एकदा का जम बसत गेला 40-45 बॉल नंतर मात्र तो प्रचंड वेगवान होतो. ओहो, मोठा फटका इथे ट्राय करायचा होता. हा फॉली बनवण्याचा प्रयत्न होता. बाउन्सचा अंदाज आला नाही. चेंडू निर्धाव. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती 20 धावा. अ 21 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10.50 ची सरासरी राखलेली आहे. तर विजयाचं समीकरण आता इथून पुढे बदलेल. 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 42 धावा. आता आस्किंग रन रेट हा जवळपास 14चा आपल्याला बघायला मिळेल. 14 धावांच्या सरासरीनं पुढच्या 3 षटकामध्ये 42 धावा हव्या आहेत. आराध्य फाटक डेव्हलपर्सला या धावा हव्या आहेत. आराध्य वॉरियर्सला धावा डिफेंड करायच्या आहेत. 62. दिवसभरातला 5वा सामना, 4था सामना आपण बघतोय. 5वा सामना देखील निश्चित झालेला आहे. विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. विदिशा चॅलेंजर्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
आणि त्यानंतर शिंदे फायटर्स आराध्य वॉरियर्स मध्ये पुन्हा एक मॅच आज होणार आहे. एकूण आपण आराध्य वॉरियर्स अशी टीम आहे की ज्यांना आज 3 मॅच इथे त्यांच्या कव्हर होणार आहे. आज उद्या संध्याकाळपर्यंत बहुतांश चित्र स्पष्ट होऊ शकतं. मात्र तरी देखील शेवटचे मॅच पर्यंत टॉप 4 कोण आहेत आणि टॉप 4चे जे काही रँकिंग आहे ते सुद्धा तुम्हाला स्पष्ट होणार नाही. अप डाऊन सुरू राहणार आहेत. पहिल्या राऊंड नंतर आता आपण पाहिले की 3 मॅच झालेले आहेत. एक राऊंड प्रत्येक संघाचा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जी पोझिशन असेल गटातले 1 2 3 4 5 6 दुसऱ्या राऊंड नंतर त्याच्यामध्ये बदल होणार आहेत. अप अँड डाऊन्स निश्चित होणार आहे. इथे चेंडू खाली राहिला, आतली कड एष्टांवरती आदळला, पहिला फलंदाज बाद. इथे तंबूच्या आश्रयाला 1 गडी बाद धावफलकावरती 21 धावा. फाटक डेव्हलपर्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते एक यश. व्हेरी फर्स्ट बॉल. मनोज पवार. पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलेले मनोज पवारनं आणि महत्वाचा फलंदाज अक्षय निवाते इथे बाद होईल. नवीन फलंदाज ऋषी बारे. स्ट्राइक एंड वरती असेल ऋषी बारे. लक्ष निश्चित थोडंसं कठीण होत चाललेलं आहे. मात्र एक चांगलं षटक तुम्हाला मॅच मध्ये परत आणू शकतं. ते षटक केव्हा येणार हा प्रश्न आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर मनोज पवारचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. पुन्हा एकदा मनोज पवार तयार असेल गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये त्याला बदल हवाय. नवीन फलंदाज त्याच्या समोर यावेळेस ऋषी बारे. मॅचला सुरुवात होणार आहे. लोअर फुल टॉस होता. 1 धाव तिथून प्राप्त होते आणि धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये देखील मनोज फारशी संधी देत नाही फलंदाजांना. मोठं टोटल आहे. मोठं टोटल म्हटल्यानंतर सरासरीच्या जवळ राहावं लागतं प्रत्येक षटकाच्या पाठीमागं. ओ हो हो, चांगला फटका मिड विकेटला आणि तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा इथे. उडी मारून चेंडू अडवला. क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. अलीकडे वेगवेगळ्या टेक्निक या ठिकाणी आलेलं आहे.
त्यामुळं बाउंड्रीचे नियम अधिक प्रखर करणं आता गरजेचं राहू लागलेलं आहे. मागच्या BBL मध्ये एक असे इन्सिडेंट घडलेला की क्षेत्ररक्षकानं बाहेरूनच चेंडू हवेतून उडवला आणि परत आतमध्ये आणून कॅच पकडला. तर सध्याचा जो नियम आहे तो नियम असं सांगतो की तुम्ही कॅच घेण्यापूर्वी ग्राउंडमध्ये असायला हवात आणि कॅच घेतल्यानंतर ग्राउंडमध्ये असायला हवे. परंतु चेंडू हवेत उडवत असताना तुम्ही कोठे असायला हवं याविषयी कुठेच त्याच्यामध्ये क्लिअरिटी नाही आहे आणि त्यामुळं असा चेंडू झेल बाद देण्यात आला. चेंडू आकाशामध्ये आपण बघू शकतो, झेल टिपला जाईल. दुसरं यश या षटकामध्ये. गोलंदाज मनोज पवार इथे आपला पाश आवळतोय, फलंदाजांवरती जाळं टाकतोय आणि त्याच्या जाळ्यामध्ये अलगद फलंदाज सापडतायत. 2 फलंदाज या षटकामध्ये बाद होत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये नेटाने खिंड लढवली होती. आघाडीच्या फळीने 2 षटकामध्ये नेटाने लढाई केली होती. 21 धावांची फलंदाजी खेळी होती, साकारली. मात्र त्यानंतर पुढच्या षटकामध्ये जिथे गरज होती वेग वाढवण्याची तिथे 2 फलंदाज मनोज पवारने इथे टिपलेले आहेत. धावफलक 26 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 ऑन बोर्ड. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. 13 चेंडू 37 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी फाटक डेव्हलपर्सला. विदिशा चॅलेंजर्स अगेन्स्ट फाटक डेव्हलपर्सने आपला पहिला सामना जिंकला होता. तर आराध्य वॉरियर्सने देखील सुपर किंग्स दापोली संघाचा पराभव करत सामना जिंकला होता. दोन्ही विजेते एकमेकांच्या समोर आले त्या सामन्यामध्ये, ज्यांची सुरुवात खूप छान झाली. 5 मॅचेस प्रत्येक टीमला खेळायचा संपूर्ण स्पर्धा. थेट यष्ट्यांचा वेध, थ्रो चांगला आहे आणि फलंदाज बाद. या षटकामध्ये तिसरा फलंदाज देखील बाद होतोय. मोठी हानी करणारे हे षटक आहे. विध्वंसक हे षटक आपण पाहिलं. फ्लिक करायचा होता, निश्चित चांगला फटका खेळला देखील. तिथे आपण पाहिलेलं आहे की 1 धाव पूर्ण देखील झाली. दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि खरं तर तो निर्णय चुकला. इथे थ्रो चांगला होता, एसटी उद्ध्वस्त झाली आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. 3 गडी बाद 27 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 27. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 9 धावांची सरासरी 3 षटकांमध्ये राखण्यात यश आलेलं आहे. तर 12 चेंडूमध्ये आता 36 धावांची गरज आहे. तब्बल 18 धावा प्रत्येक षटका पाठीमागे आस्किंग रन रेट वाढलेला आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे आणि इथून पुढे 1 डॉट डिलिव्हरी किंवा एका चेंडूवरती तुम्हाला 2 ते 1 धाव जरी मिळाली तरी पुढच्या चेंडूवरती प्रेशर वाढणार आहे. पुढच्या चेंडूवरती निश्चित अधिक जोर येणार आहे. आपण बघायचे आता यापुढे फलंदाज कोणता पवित्रा घेत आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनोजचं अत्यंत प्रभावी षटक. या षटकामध्ये 6 धावा देत 2 फलंदाज मनोजने बाद केलेत. 1 फलंदाज धावबाद त्याच्याच षटकामध्ये होतो. एका षटकामध्ये 3 फलंदाज गमावलेले आहेत फाटक डेव्हलपर्सनं. एकूण 3 गडी बाद 27 धावा. पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. जशी आस्किंग रन रेट त्याच्यापेक्षा कमी धावा दिल्या होत्या. 21 धावा 2 षटकामध्ये केवळ प्राप्त झाल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजाने कमी दाबाचा पट्टा तयार केला आणि मनोज पवारने इथे वादळ निर्माण केलं. कमी दाबाचा पट्टा तयार झाला की वादळ तयार होतं. मग वारा वाहतो, वाऱ्याचं रूपांतर वादळात होतं. वादळ पुढे चक्रीवादळ होऊन पुढे येतं आणि मग परिस्थिती मात्र भयानक करून टाकतं. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू झालेलं आहे. फलंदाज रुपेश आणि अनुप ही जोडी मैदानामध्ये. अनुप आणि रुपेश हे दोघे चांगले गोलंदाज आहेत. आज त्यांना फलंदाजी देखील करावी लागणार आहे.
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरती ते मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि हा क्रम खरं तर संघातला सर्वोत्तम फलंदाजांचा क्रम असतो. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावरती, सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावरती बॅटिंग करायचे. वाईड चेंडू, अतिरिक्त धाबे बरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल तो 29 धावा. चौथा आणि पाचवा क्रमांक हे दोन्ही फलंदाज या क्रमांकावरती आलेत आणि टीम समोर मात्र आव्हान खडतर आहे. मनोजच्या हातामध्ये चेंडू, डाव्या हाताने राऊंड द विकेट, पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, मात्र आतली कट घेतल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप ओव्हर येतोय. फेक मात्र थोडीशी कमी पडली. थेट गोलंदाजाकडे फेक येणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीमध्ये फेक अडवणं खूप कठीण जातं आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 31 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31. मोठा पाठलाग आहे इथे, मोठे फटकेच विजयाच्या दिशेने घेऊन जातील. लाईफ बोट ठरतील या मॅच मध्ये. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर वाईडची घोषणा, एक वेगळी स्टाईल आपण पाहतो पंचांची. या स्पर्धेच्या माध्यमातून महेश शिंदे सर, अमित कुमार बिंद सर आणि रविकांत जाधव सर अंपायरिंग करतायत. मकबूल बुरणकर हे चौथे पंच आहेत. 4 ऑफिशियल्स या स्पर्धेच्या निमित्तानं आणि पुन्हा वाईड. वाव, प्रत्येक वाईड वेगळ्या स्टाईल मध्ये. कदाचित पुढचा वाईड डोक्यावरती उभं राहून येऊ शकतो. 33 धावा, 10 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मनोजचं हे दुसरं षटक आहे. एकूण 8 चेंडू मध्ये 18 धावा मनोज कडून खर्च झालेल्या आहेत. गडीबाद करण्यामध्ये यश आलेलं नाही मनोजला अजूनपर्यंत. डाव्या हाताने राऊंड द विकेट, यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. शफल क्रॉस होत स्क्वेअर ऑफ द विकेट. लिफ्ट करायचा प्रयत्न होता, फसला आणि इथे आपण बघू शकतो की लाईन पासून लांब राहिला फलंदाज. निर्धाव चेंडू 33, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकामध्ये. सगळीकडे 3-3-3-3 होतं आणि आता मात्र 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकामध्ये. धावफलक 34 वरती पोहोचलेला आहे. दिल्ली तो बहुत दूर है. तब्बल 63 धावांचं आव्हान आहे आणि असं कोणतंही षटक असं नाही की त्या षटकामध्ये प्रतिकार झालेला आहे. फलंदाजांनी गोलंदाजांवरती स्वार होत चौकार षटकार वसूल केलेत. कन्सिस्टन्सी, सातत्याने हे फटके इथून मिळाले तर विजय येऊ शकतो फाटक डेव्हलपर्स कडे. वाह, पुन्हा एकदा चांगला चेंडू सरळ बॅटने खेळला डीप लॉंग ऑफला. एकच धाव प्राप्त होऊ शकते. एका धावे बरोबर धावफलक 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.5 षटकामध्ये 35 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू पाठीमाग चौकार. कठीण परिस्थिती आहे. अशा कठीण परिस्थितीमधून सुद्धा मार्ग काढता येतो. चेंडू हवेमध्ये, यास टॅकन, अप्रतिम कॅच तिथे फाईन लेगला आणि याच बरोबर धक्का बसेल चौथा. 4 गडी बाद 35, 4 षटकांचा आपला. अधिक आव्हान आता खडतर, परिस्थिती अधिक बिकट, वाट अधिक अवघड होते. 6 चेंडू 28 धावांचं समीकरण आता जिंकण्यासाठी हवंय इथून पुढे फाटक डेव्हलपर्सला. सर खरं तर लक्ष किती अवघड असू द्यात, परिस्थिती किती खडतर असू द्यात, पुढे आपल्याला अंधार दिसत असू द्यात की आता जीवनामध्ये काही स्वारस्य नाही आहे, सगळं काही संपलेलं आहे, तिने धोका दिलेला आहे. आता बघा पुढच्या 2-4 दिवसामध्ये या घटना अधिक जास्त येतील. पण अशा काही कंडिशन मध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचं चरित्र समोर आणा, तुम्हाला डेफिनेट उभारी तिथून मिळू शकते. विचार करा की छत्रपती शिवाजी राजे औरंगजेबाच्या नजर कैदेमध्ये अडकलेले आहेत, तिथून बाहेर पडण्याची शक्यताही नाहीये.
अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे चर्चा एकच आहे की आता स्वराज्य बुडालं, स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही आणि छत्रपती शिवाजीराजे नजरकैदेतून बाहेर पडू शकत नाही. आणि औरंगजेबाचा तर त्यांचा मनसुबाच होता की छत्रपती शिवाजी महाराजांना संपून टाकायचं होतं, पण आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती तिथून कशी मात केली, कसे बाहेर पडले हे आठवा एकदा. सिद्धी जोहरच्या वेड्यात फलंदाजाचं नाव सांगा. सुहास नवीन फलंदाज मैदानामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक इथे सुरू झालं. यास यास टॅकन टॅकन सुंदर झेल इथे टिपलेला आहे आणि फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक 5. 5 चेंडू 28 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. हौसला होना चाहिए. मॅच अजून ऑन आहे. 35 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये महाराज अडकले होते. वेडा अधिक महाराजांना असं वाटलं की पावसाळा सुरू झाल्यावरती वेडा शिथिल होईल, आपण सहज बाहेर जाऊ शकतो. मात्र सिद्धी जोहरनं पावसाळ्यात अधिक बळकट वेडा बनवला. नेताजी पालकर 5000ची जवळपास फौज घेऊन सिद्धी जोहरवरती चालून आले. मात्र वेड्याच्या जवळपासही सिद्धी जोहरनं येऊ दिलं नाही आणि महाराजांनी किल्ल्यांवरून नेताजी पालकर यांचा पराभव होताना बघितले. अशा परिस्थितीमध्ये उद्विग्न माणूस होऊ शकतो. निश्चित प्रकारे नकारार्थी विचारांनी त्याचं मन ग्रासलं जाऊ शकतं. पण याही परिस्थितीतून वेढ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग योजना महाराजांनी तयार केली. सही सलामत बाहेर पडले. अनेक इतिहासातून आपण ते वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, चित्रपटाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे खूप वेळा. पण अंधार समोर आहे, सगळं काय आता संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा स्वराज्याचा अंकुर उभा राहू शकतो. तर इथे मॅच काय कथा आहे. इथे लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद आहे. 2 फलंदाज टिपलेत आणि परिस्थिती अधिक बिकट केलेली आहे. आता सुटकेचा निश्वास टाकला जाऊ शकतो इथून. तो म्हणजे आराध्य वॉरियर्स कडून सलग दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ येऊन पोहोचलेला आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. ओनली 4 फेअर डिलिव्हरीज. 4 चांगले चेंडू इथे ठरले तर विजय मिळू शकतो निश्चित प्रकारे. मात्र ते चेंडू जर खराब आले तर इथे काही वेगळा इतिहास सुद्धा लिहिला जाऊ शकतो. 4 चेंडू 28 धावा. आणि क्रिकेटची मॅच अशी असते की कधीच निश्चित नसतो विजय. आता 4 चेंडू 28 धावा, 4 षटकार मारले तरी 24च होतील आपण म्हणाल, पण तरी इथे 28 होऊ शकतात. कारण 2 बॉलमध्ये 11 धावांची गरज असताना पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकलेला मी बघितलेला आहे. 1 बॉलमध्ये 11 देखील बघितलेले आहेत. तर इथे 4 चेंडू आणि 28 धावा आहेत. यापुढे पुन्हा एकदा विजयाचा अंकुर कसा निर्माण होतोय का हे बघितलं जाईल. हॅट्रिक बॉल होता, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा डिफेन्सिव्ह टाकला. धावा घेऊ दिले नाहीत या चेंडूवरती. अधिक सेफ व्हायचंय खरं तर इथे आराध्य वॉरियर्सला. 3 चेंडू 28 धावा. काय गोलंदाजी केली दिलीपनं. 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. डेथ ओव्हर मध्ये अधिक प्रभावी ठरतोय. एकतर समोर प्रेशर होतं आणि तो माइंड गेम खेळला. 2 चेंडू लॉंग ऑनला झेल टिपल्यानंतर 2 चेंडू निर्धाव बघायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक 28 धावांची आवश्यकता. एका मोठ्या विजयाच्या दिशेनं आराध्य वॉरियर्सची आगेकूच इथे सुरू आहे. खरं तर नेट रन रेट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे इथे पराभव समोर दिसला ना तरी देखील तुम्हाला पुढे जायचंय, तरी देखील धावा बनवायच्या. तो हो झेल सुटला, नेम देखील चुकला. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलक खूप वेळानंतर जो फ्रीज झाला होता, धावफलक गोठला होता जो एका जागेवरती, तो आता हळुवारपणे पुढे आलेला आहे. 36 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या भरपूर धावा, चिकार धावा, मोकार धावा. पकड मजबूत आहे इथे आराध्य वॉरियर्सची. औपचारिकता केवळ शिल्लक आणि याच बरोबर एक सफल ओव्हरची सांगता आणि आराध्य वॉरियर्सचा मोठा विजय. 26 धावांनी इथे हा सामना जिंकलाय आराध्य वॉरियर्सने. नेट रन रेट मध्ये देखील आपली पोतडी भरून घेतलेली आहे. लागोपाठचा दुसरा विजय संपादन करत उपांत्य फेरीच्या आशा बळकट केलेल्या आहेत आराध्य वॉरियर्सने.
चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली. 62 धावा आराध्य वॉरियर्सनं बनवल्या होत्या. मोहसिन त्यांचा 9 चेंडूमध्ये 18 धावा खेळला. अक्षयनं 9 चेंडूमध्ये 14 धावा, तर विलासनं 6 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. शैलेश नॉट आऊट 9 धावा.